गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल. बघून आम्हाला तर कळलंच असेल की आम्ही बाईकवरती कुठेतरी बाहेर चाललो आहे. पण आम्ही बाईकवरती बाहेर नाही चाललो आहे. बायकोला कामाला जायचं आहे, तर मी तिला आता कामाला सोडायला चाललो आहे, कारण की आज आहे मला सुट्टी. तर गाईज, आत्ता जस्ट आम्ही बाईकवरनं येत होतो आणि आम्हाला रस्त्यात भेटला हा मोबाईल पडलेला. आम्ही आता येत होतो आणि रस्त्यात हा पडलेला भेटला. मी बाईकवरती होतो आणि माझी नजर गेली पटकन खाली अशी की अरे मोबाईल पडला. आम्ही थांबला, मोबाईल उचलला आणि हा मोबाईल आम्हाला भेटला. हे बघा, दाखव का मोबाईल? हा बघा, हा मोबाईल आहे. चालू कंडिशनमध्ये, वर्किंग कंडिशनमध्ये मोबाईल आहे. तर आम्ही काय हा ठेवणार नाही आमच्याकडे. हा आता ही ऑफिसमध्ये घेऊन चालली आहे आणि ज्याचा फोन येईल त्याला ती देऊन टाकणार. उगाच कशाला ना कोणाचं नुकसान करायचं. फोन आला तर देऊन टाक, फोन उचल आणि देऊन टाकून टाक. हां, तुम्ही पण अशी चांगली चांगली कामं करत जा. कोणाचा मोबाईल पडलेला भेटला तो उचलून ठेवायचा. काही काही लोक काय करतात, सिम कार्ड काढून टाकणार, जाऊन विकून टाकतात. थोडेसे पैसे आले कशाला, थोड्या पैसे आधी लोकांना वाटतात. त्याच्यामध्ये डेटा असणार, समोरचा नंबर असणार, सगळ्या गोष्टी असणार. समोरच्याला देऊन टाकायचा, तो पण खुश, आपण पण खुश. लोकेशन पण ऑन आहे. ठीक आहे, चल आला. हां, मग आला ना तर देऊन टाक, त्याचा येईल त्याला. ओके, चालली कामाला बायको. हॅलो, शकीला सोडून कामाला. आपला गाडी इथे उभी आहे. सगळी धूळ पडून एकदम गुडगुबर झाली. तिला आता आपल्या ओरिजिनल जागेवरती लावून टाकूया. ज्याचा मोबाईल होता त्याचा फोन आलाय, तर तो बोला की मी 5 मिनिटात येतो. मी बोलली ठीक आहे, चालेल ये. आता बघूया तो आल्यावर त्याला मोबाईल देऊन टाकतो. मेरा खुद का आईडी है इंस्टाग्राम. मोबाईल मिल गया आपको? हां, ठीक आहे. थैंक यू मैम. मस्तपैकी आंघोळ करून घेतली. आता जस्ट दुपारचे वाजलेत, मे बी 2 वाजलेत. 1 मिनटं बघून जाऊया. 2 वाजलेत, दुपारचे 2 वाजलेत. आंघोळ करून झाले. युक्ताला पण शाळेत सोडून आलो, शकीला ऑफिसला सोडून आलो आणि आता आंघोळ करून जरा फ्रेश झालो. आज ऍक्च्युली करायला आपल्याकडे खूप कामं आहेत, पण कुठलं काम कधी करायचं ना ते कळत नाही आता. हां, सगळ्यात पहिले मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे जो आम्हाला रस्त्यामध्ये फोन भेटला होता, तर मुलाचा एक मुलगा होता, त्याचा फोन होता तो. तर त्याने फोन केला. मी जस्ट ठिकाणी निघालो आणि घरी आलो ना, तेवढ्या वेळामध्ये त्याच पर्टिक्युलर टाइममध्ये त्या मुलाचा फोन आला. त्याने फोन केला तिला की मला माझा फोन वगैरे असा पडलाय, तुम्हाला म्हणजे तिने उचलून सांगितलं की मला असा फोन भेटला इकडे. तर तो तिच्या ऑफिसच्या गाडी गेला. त्यानंतर तिने पहिले कन्फर्म करून घेतलं की हा फोन त्याचाच आहे का. तिने पासवर्ड वगैरे टाकला त्याने मोबाईलवर, म्हणजे त्याचाच फोन होता तो, कारण की त्याला पासवर्ड माहिती होता. तर कन्फर्म झाल्यानंतर मग तिने फोन त्याला हँडओव्हर केला. ही एक चांगली गोष्ट झाली की भाई ज्याचा फोन होता त्याच्यापर्यंत पोहोचला. तो एक चांगलं काम केलं आज दिवसभरामध्ये. चला आता लंच टाईम झाला, लंचला जातोय. गॅरंटी सांगते, अभि व्लॉग शूट करत नसेल तर मस्तपैकी यूट्यूबवर टाइमपास करत असेल. त्याला मी बोलले ब्लॉगची एडिटिंग कर, तर ती पण तो करत नसेल. ॲज युजल तो आळशीच राहणार. गजब बेइज्जती है. आपण आपला कंटिन्यू करूया. ऑफिसमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे, तर सो मी आता वॉशरूममध्ये आले, तुम्ही बघू शकता. मी इकडे शूट करते. तर चला भेटूया आपण नंतर. बाय. आपण पिकनिकवर ज्या टायमाला आलो त्या टायमाला रात्रीचे वाजले होते वाटतं 10 वाजले होते. 10 आणि 10 वाजता आपल्याला पार्किंग भेटली नाही. ती बघा, आपल्या मैदानामध्ये असते एवढी पार्किंग. ही दिसते ना एवढी, इथना इथपर्यंत एवढं 1 2 3 4 5 6 7 8 एक गाड्या, 8-9 गाड्या लागतात. या गाडीच्या पण बाजूला एक गाडी लागते. ही माझी गाडी, हिच्या बाजूला एक गाडी लागते. 9 गाड्या लागतात. आणि मी रात्री आलो तेव्हा सगळ्या गाड्या फुल झाल्या होत्या. इथे आडव्या पण गाड्या लागलेल्या असतात, त्या आडव्या पण गाड्या होत्या. तर मी काय केलं की भाई जाऊन गाडी लावली एका झाडाखाली दुसरीकडे जाऊन, आणि झाडाखाली लावली. 2 दिवस गाडी झाडाखाली राहिली. तर तुम्हाला माहितीच असेल की झाडाखाली गाडी लावल्यावरती गाडीची काय हालत होते. पूर्ण गाडीची एवढी वाट लागली ना झाडाखाली लावून. झाडावरती पानं, पत्ते, त्यानंतर ते छोटे छोटे काय झाडाचं पडलं होतं. आणि पक्ष्यांचं तर असतं, सगळं झाडावरती पडलं होतं. आणि आता गाडी मला धुवायची होती. त्यानंतर माझ्या गाडीचा एक बल्ब आहे ना, फ्रंटचा जी हेडलाईट आहे ती एक साईडची बंद पडली. तर रात्रीच्या ड्रायव्हिंगला खूप प्रॉब्लेम होतो. एक साईडची हेडलाईट बंद असते तर मला अप्पर मारून कंटिन्यूस गाडी चालवावी लागते. हे मागच्या तुम्ही सिरीजमध्ये आता बघाल किंवा बघत असाल तर तुम्हाला कळत असेल. तर लॅपटॉप पण आता चार्ज होतं आहे आणि मी पण तयार झालो आहे, फ्रेश वगैरे होऊन एकदम रेडी झालो आहे आता. तर आता आपण एक काम करूया. आज पर मला असं वाटतं की आपण एक काम करूया, पहिले आता जेवून घेऊया. 2 वाजलेत. जेवून घेतल्यानंतर आपण एक काम करूया, बल्ब चेंज करायला जाऊया. बल्ब चेंज करून आल्यानंतर ना आता आपण गाडी पण वॉश करून घेऊया पटकन.
कारण की आज आपल्याला जायचं आहे रात्री पिक्चर बघायला. आम्ही स्त्री 2ची तिकीट बुक केलेत 2 आनंद टॉकीजला. आनंद टॉकीज आमच्या घरापासून इथेच 5 मिनिटावरतीच आहे. तर मस्तपैकी 2 तिकीट बुक केलेत. संध्याकाळी 10चा, संध्याकाळी म्हणजे रात्री 10चा शो आहे. तर रात्री 10च्या शोला आपल्याला जायचं आहे. अनिशा आणि मी आम्ही जाऊया पिक्चर बघायला. मी जसं की तुम्हाला मगाशी बोललो होतो, मला गाडीची हेडलाईट लावायची होती. तर ती हेडलाईट लावायसाठी मला जायचंच होतं. तर म्हटलं एक काम करतो ना, हेडलाईट लावायसाठी जातोच आहे, तर मग बायकोला पण ऑफिसमधनं पिकअप करून घेऊन येतो तिकडनं. तर आता मी निघालो आहे तिला आणायसाठी. ऑफिसला तिच्या पोचायला मला इकडनं 20-1 मिनटं लागतील तिकडे पोचेपर्यंत. तर चला तिच्या ऑफिसला जाऊया. त्यानंतर तिला ऑफिसमध्ये पिकअप करून मग तिकडनंच आपण बल्ब लावायला जाऊया. गाडीचा जी हेडलाईट माझी जी गेली आहे ती, आणि ती लावून मग आपण रिटर्न घरी येऊया परत. ट्रॅफिक लागली, ट्रॅफिक. सिग्नल खूप लांब आहे, हा बघा सिग्नल खूप लांब आहे. आणि भाई हा सिग्नल सुटल्यानंतर आपल्याला ॲटलिस्ट 1-2 सिग्नल लागतील. त्यानंतर तिसऱ्या सिग्नलला आपल्याला निघायला भेटेल, कारण की खूप जास्त लांबपर्यंत हे. आणि या गाड्या फटाफट पुढे जाणार नाही, वेट करावं लागेल. ठीक आहे भाई, खूप ट्रॅफिक आहे, खूप जास्त. म्हणजे ॲक्च्युली रेग्युलर डेजमध्ये पण अशी ट्रॅफिक असतेच इथे, पण आज सॅटर्डे होतं तर मला एक्सपेक्ट नव्हतं की एवढी जास्त ट्रॅफिक असेल इकडे. भाई 3 नाक्यापासून इथेपर्यंत यायलाच मला 20 मिनटं लागलेत. आणि त्या 20 मिनटामध्ये बायकोचे 3-4 कॉल येऊन गेले, कारण की 7 वाजता ती निघाली आणि आता वाजलेत 7:10. आता ऑफिसतून निघाली आहे. मला अभिचा फोन येऊन गेला ऑफिसमध्ये असताना की मी घ्यायला येतो आहे. तर मी त्याला आधीच सांगून ठेवलेलं की जर तू घ्यायला येत असशील तर अर्धा तास आधी निघ. तर साहेब ॲज युज्युअल नेहमीसारखे लेट आहेत. आत्ता माझ्यावड्याला पोहोचलेत, बघूया तो किती वेळात येतो आहे. हे बघा, या लाईटीमध्ये तुम्हाला दिसतंय का, ड्रायव्हर साईडची लाईट चालू आहे, बट पॅसेंजर साईडची लाईट आहे ना ती आपल्याला दिसत नाही. आता याच्यात प्रॉब्लेम काय होतोय ना, मला ड्रायव्हर साईडचं चला ठीक आहे माझ्या समोरच आहे, त्याच्यामध्ये लाईट नसली तरी मी बघू शकतो. पण पॅसेंजर साईड असते ना ती माझ्यापासून थोडी लांबच असते आणि तिकडची लाईट बंद झाली आहे. तर आता त्यामुळे मला तिकडे ना एक प्रकारे म्हणजे तिकडे ब्लाइंड स्पॉटच माझ्यासाठी झाला आहे तो. तर आता तेच आपण सगळं आता जाऊया बनवायला. बघूया कुठं उभी आहे, कुठं उभी आहे. इथेच पुढे उभी आहे ती. ती बघा आली 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 आली. गाईज अभि आलेला आहे बघा. बघा आली. दिसते? बघा. तो पण व्लॉग शूट करतोय. लेट काय, ट्रॅफिक बघितली किती आहे? किती पण असून दे, हा? तुला किती वाजता बोलवलेलं? किती वाजता बोलवलेलं? भाई मला बोलवलं होतं 7 वाजता. तुला माहिती आहे जर ऑफिस मधून मला घ्यायला यायचं असेल तर तुला किती वेळा आधी निघावं लागतं? अरे भाई मी निघालो किती वाजता माहिती आहे का तुला? मी निघालोय 6:35ला. 3 नाक्याला एवढी ट्रॅफिक आता जाताना बघ एवढी ट्रॅफिक येते 3 नाक्याला इकडे. गाडीचा बल्ब केला एका साईडचा, तर अभि ते चेंज करायला आलेला. बाय द वे मला आता कळलं की अभि मला घ्यायला आला नसता, पण त्याचं काम होतं म्हणून तो आलाय. बहुत तेज हो रहा है, बहुत तेज. बघूया आता त्याला कसा साधा भोळा बनतो. अभि ये फंस गया सीएम. आम्ही युक्तासाठी कंपास घ्यायला गेलेलो. ॲक्च्युली तिला जी लास्ट कंपास घेतलेली आम्ही डीमार्टमधून ती तिची तुटली आहे एका साईडने. तर ती पाठी लागली आहे खूप दिवसापासून अभिच्या की तिला कंपास घ्यायची, तिची तुटली आहे, कंपास घ्यायची तुटली आहे. थोडी युनिक टाईपमध्ये आम्ही कंपास बघत होतो, पण प्राईस इतकी महाग होती
भरपूर, म्हणजे 600 रुपये 700 रुपये अशी कंपास होती. तर ही आम्हाला भेटली, चांगलीच आहे. तर बघू आता आवडते की नाही तिला ते आता बघूया. तिच्यासाठी सरप्राईज आहे ते. पण ठीक आहे, रक्षाबंधनला कशी युक्त मला राखी बांधते. हा. कारण की तिला काहीतरी भेटेल ना हा, असं. म्हणूनच म्हणून मी ती मला बोलली राखी की चल बांधते. ऍज अ गिफ्ट म्हणून तिला चला, कंपास देऊन या टाकूया. टायमाला तिला कंपोस्ट देऊन टाकूया. तिला कंपोस्ट पाहिजे तर फक्त एवढं की आता तिला आवडू दे ती कंपोस्ट. नाही तर असं नको बोलायला की यार जुनी पण अशीच होती आणि आता पण तशीच आणली, काय फक्त नाही, कलर मी चेंज. तुला जसं की बोलली ती ठीक छोटी आहे. पोरगी आहे, तिचे एक्सपेक्टेशन हाय असणार, पण द्यायचं की नाही ते आपल्या हातात असतं. बाय द वे मला आता आठवलं, म्हणजे आठवलेलं मगाशीच, पण मी तुला बोलते आता की तू मला घ्यायला आला नसतास. का? तू तुझं काम होतं म्हणून तू मला घ्यायला आलास. ए भाई, माझं काम बरोबर होतं म्हणून ना? नाही. मी म्हटलं माझं मगाशीच ठरलं होतं की मग कशी जाऊया, ठरलं चल. नव्हतं. तिला जर आणायला तुला त्या गाडीचा बल्ब चेंज करायचा नसला असता तर तू मला घ्यायला आलाच नसता. अरे नाही भाई, हो, मी आलो असतो. मला हे समजलं की तू तुझ्या कामासाठी मला घ्यायला येतो, मला सोडतो. ठीक आहे, चालेल, बघून घेईन मी. बदला लिया जाएगा इसके. अरे मेरे यार मेरे जिगरी, ऐसा मत कर मेरे साथ मेरे भाई. एक तू ही मेरा दोस्त, एक तू ही मेरा यार, एक तू ही मेरा प्यार. गाणं बोल ना. तेरा यार है तू. बकवास. आता घरी आलोय, आता जेवायचं आणि आमचा नाईटचा शो आहे, स्त्री 2 बघायला जातोय दोघं पण. तर तिकडे जायचं पटापट, 10चा शो आहे. मुक्ते त्याला त्याच्या नावाची सवय केली पाहिजे. म्हणजे आवाज दिला की कसा, हा बघितलं, मुक्ते मुक्ते. मुक्ते. आज शांत आहे तो, आज शांत आहे, म्हणजे बसून शांत आज. नाही तर रोज रडणं चालू असतं. 10 वाजलेत, जसं की मी तुम्हाला मगाशी बोलली. 10 नाही वाजले तर Sorry. हां, म्हणजे ते इकडे असं दिसतात की 10ला 5 मिनटं बाकी आहेत ना, त्यामुळे मी बोलली. पण ॲक्च्युअल टाईम झाले 9:35. हे साहेब अजून टाईमपासच करत आहेत. आळशी तो आळशीच राहणार आहे. परत आवाज काढ. कावळा पण आळशीच असतो ना. परफ्यूम मारलं का? परफ्यूम ते लोक मारतात ज्यांच्या अंगाला घाणेरडा वास येतो. काही नॅचरल ब्युटी आहे. मग घेतलंय का चला. बोलतेच तर मारतो. बडी बडी बाते, वडापाव खाते. चल चल चल, पाणीपुरी लागा चल. हां, बघा मला पण मारला ना तो आता. चला भेटूया आपण डायरेक्ट थिएटरमध्ये. आम्ही आलो आहे आता थिएटरमध्ये. आनंद सिनेमा. 10चा शो आहे. किती वाजले? झाले 10 मिनिटं राहिले. 10 मिनिटं राहिलेत, बघूया. वेलकम टू आनंद सिनेमा. इंटरवल टाइम झाला आहे. इंटरवल झाले तर आता स्नॅक्स टाईम आहे. स्नॅक्स टाइम आहे आणि आपण घ्यायचं ठरवलंय हे नाचोस नाचोस विथ आणि कोल्ड ड्रिंक. 1 कोल्ड ड्रिंक कोक. काय काय घेतलं? 2 समोसा, नाचोस आणि कोक. एन्जॉय. पूर्ण थिएटर खाली झालं. हां, किती वाजले? 12:30. पिक्चर एक नंबर होता. जर तुम्हाला बघायचं आहे तर तुम्ही थिएटरमध्येच जाऊन बघा. तुम्ही घरी बघितलं टीव्हीवर किंवा लॅपटॉपवर किंवा मोबाईलवर, तर ती तुम्हाला feeling येणार नाही. काहीच मजा नाही येणार. म्हणजे तो साऊंड म्हणजे- इफेक्ट, त्यानंतर ते जे हॉररचा जो फील आहे ना, तो हा, थिएटरलाच आहे. तो इकडे तुम्हाला बाहेर नाही येणार. थिएटरलाच भेटणार. तर तुम्ही जावा, पिक्चर बघा, तुम्हाला कळेलच किती भारी मूवी आहे. तर
तर चला आता जाऊया घरी आपण. रात्रीच्या वाजलेत 12:30 वाजून गेलेत, ॲक्च्युली 12:45 वाजलाय. तर आता पटापट घरी जाऊया आणि फ्रेश होऊया आणि मग लवकरात लवकर झोपूया. संडे चल आहे संडे, दिवस आहे, उद्या उद्या झोपायचा आराम दिवस. करायचा दिवस आहे. हां, तर उद्या बघूया कसं काय होतं प्रोग्राम उद्याचा बाकीचा. तर तुम्हाला हा आपला डेली ब्लॉग चांगला वाटला असेल तर लाईक करा. आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड नाईट, बाय बाय, सायनिंग ऑफ सायनिंग ऑफ फॉर टुडे. जय हिंद.